तोतया पोलिसांचा पर्दाफाश. आरोपी सांगली जिल्ह्यातील 2 महिला मिरजेतील वाहनधारकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या 7 जणांना अटक. 21.19 लाखांचा मुद्देमाल जप्त. खटाव तालुक्यातील वर्धनगड परिसरात स्वतःला पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून वाहनधारकांना अडवून कारवाईची भीती दाखवत खंडणी उकळणाऱ्या 7 जणांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत 2 चारचाकी वाहने, 8 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 21,19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 7ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 13 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास पुसेगाव सातारा मार्गावरील वर्धनगड गाव हद्दीतील नायरा पेट्रोल पंपाजवळ काही संशयित व्यक्ती बॅरिकेडिंग लावून वाहनांची तपासणीच्या नावाखाली अडवणूक करून पैसे उकळत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून घटनास्थळी धाड टाकली. तेथे खोकी तसेच खाजगी वेशातील महिला व पुरुष वाहनधारकांना अडवून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत कारवाईची धमकी देऊन पैसे उकळत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून सर्वांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी वाहन चालकाकडून प्रत्येकी 500 रुपये उकळल्याची कबुली दिली. तसेच 2 मोटरसायकल स्वारांनाही अशाच प्रकारे धमकावून पैसे उकळल्याचे तपासात स्पष्ट झाले. अटक आरोपी विकास दत्तात्रय शिंदे, वय 24, राहणार नागाव रोड, तासगाव, जिल्हा सांगली. वैभव पांडुरंग पवार, वय 33, राहणार इंदिविजय कॉलनी, इनामधामणी, मिरज, जिल्हा सांगली. राहुल सुनील पाटील, 28, इंदिविजय कॉलनी, इनामधामणी, मिरज. केतन बाबासाहेब महाजन, वय 34, राहणार शामरावनगर, सांगली, जिल्हा सांगली. प्रियंका रणजित नाईक, 32, राहणार दत्तनगर, शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. प्रियंका संजय भोरे, वय 35, राहणार तानाजी चौक, मंगळवार पेठ, मिरज, सांगली. अरुणा दयानंद आवळे, वय 41, राहणार महात्मा ज्योतिबा फुले कॉलनी, वैरण बाजार, मिरज, जिल्हा सांगली. आरोपीकडून टाटा सफारी, स्विफ्ट डिझायर, 8 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 21.19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 7ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस हवालदार वाय.डी. बागल, टी.एस. बाबर, जी.आर. काटकर, पोलीस कॉन्स्टेबल यू.एस. देशमुख, डी.एस. नराळे आणि राहुल जाधव तसेच पुसेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या केली. या धाडसी आणि तत्पर कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.